फडणवीस साहेबाला बी आता हसू येतं, गोड लागत असं. त्यांना माहीत नाही खूप मोठा समाज आहे किंवा तुमच्यावर जर एकदा नाराज झाला ना, तुम्ही जुळलेलं गणित कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचं. नुसते गणितच करीत राहा म्हणून. एक होता बघा पाहिला, पण एक कोणचा तरी लाल नावाचा व्यक्ती, तो नुसता गणितच करायचा. शेवटी रजिस्टर लिहून पेन संपला आणि रजिस्टरच संपले आणि ते गणितच नाही झालं त्याला. कारण परिस्थिती शेवटी मराठ्यांची किती गरज आहे ही वेळेवर कळन त्यांना, पण त्याला दापत नाहीत ते. त्यांच्या पक्षातला ज्या पक्षात ते काम करते ते नेता दापित नाही त्याला, आणि फडणवीस साहेब पण नाही दापत. कारण राज्यच फडणवीस साहेब जवळपास चालू होती. कोणाला द्यायचं नाही करायचं रूलच गृह विभागाचे त्यांच्या हातात. उलट सुलट चाललंय सगळं. आता त्यांना आव्हान केलं आम्ही, तुम्ही पुढे होऊन करा, तुम्ही श्रेय घ्या, पण मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या. पण भुजबळांच्या मते असं आहे की सर्वाधिक संख्या मराठ्यांपेक्षा ओबीसींची जास्त आहे, म्हणून ओबीसीला समोर ठेवलंच पाहिजे, ओबीसींचा विचार केलाच पाहिजे, खरं ते सातत्यानं म्हणतायत. आणि म्हणून त्याच धर्तीवर सरकार भुजबळांना घाबरतं. खरं त्यांचं, त्याला ओबीसी जास्त आहेत आणि आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. नाही, भुजबळांची ओबीसी, त्याचे कोणचे ओबीसी आहेत? बुचकाण्याचे कामन घामाचे ते बदगा सगळ्या दुनियाचं, त्याचे कोणचे येतं? त्याचं कोणीच नाही, त्याचे सुद्धा नाही. त्याचे ते त्यांच्या जातीला सुद्धा कलंक आहे. त्यांचे कितीतरी लोक म्हणते ते त्याच्या लक्षातच आहे ना. आणखी नवी तर मोडून पडायची येळ आली ती, त्याचं कुठं कोण आहे?